तुकोबाराय सांगतात की प्रत्येक क्षणाला कधी कधी करावा विचार नाही म्हणले, क्षणोक्षणी करावा हा विचार. परत पुढे पण म्हणले हा विचार करा. कोणता विचार करा? तर हा जो भवसिंधू सागर आहे, हा जो आपण सगळे जीवन जगतोय, हा संसार रूपी प्रपंच इथं आपल्या डोळ्यांनी दिसतोय, तो सारा नश्वर आहे. शाश्वत फक्त देवाचं नाव आहे, शाश्वत फक्त देवाचं स्वरूप आहे, ते पण निराकार, साकार नाहीये. मग आपल्या जीवनामध्ये, आपल्या हृदयामध्ये या भवसिंधूतून तरायचं असेल तर आपण आता सध्या ज्या नौका रूपी आयुष्य रूपी नौकेमध्ये बसलोय त्याचा एकदा विचार करायला पाहिजे. आता आपण सगळे आयुष्याच्या नौकेत बसलोय. ही आयुष्याची नौका आता सध्या या भर सागरामध्ये मध्य ठिकाणी आली. चारी बाजूला जिकडं नजर जाईल तिकडं पाणीच पाणी, पाणीच पाणी. आणि एवढं असताना देखील त्यातूनही त्या नौकेला खालून बिळ पडल्यात, त्यातून पण पाणी वरतीच येते. याचा अर्थ काय? ती नौका निरंतर त्या सागराच्या पाण्यावर तरंगणार नाही महाराज. ती थोडा काळ त्या पाण्यावर तरंगल आणि जर ती नौका पाण्यामध्ये नाही बुडली तर पाणी तिला आपल्यात घेणार आहे. अगदी त्याच प्रकारे तुमच्या माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण श्वासागणिक खर्च होत चाललाय. आपल्याला त्याची जाणीव नाहीये. आपल्याला माहिती नाही का? माहिती आहे, पण आपण दिसणाऱ्या गोष्टीला आपण अजून जाणलं नाहीये. आपण पाहतो लोक जन्माला येतात, जन्म घेतल्यानंतर मरून जातात, पण आपण हा विचार करतो की आम्ही त्या मरणाला भाटा देईल, मी त्या मरणापासून वाचल, अशा गोड गैरसमजामध्ये तुम्ही आम्ही जीवन जगतोय. ज्याला याचं अंतिम मरणाचं खरं रहस्य कळालं त्या व्यक्तीचं वागणं, बोलणं, चालणं सारं काही बदलतं. म्हणजे मला एकच सांगायचे, जोपर्यंत तुम्हाला कळत नाही की ह्या डोंगरापाशी गेल्यानंतर आपल्याला वरून दरीत खाली उडी टाकावीच लागणार आहे, जरी नाही टाकली तरी पाठीमागचे ढकलणारच आहेत. त्यामुळं हा जो प्रवास आहे त्या प्रवासात आपण कसं जगलं पाहिजे त्याचं विवेचन जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून करतात. कारण जोपर्यंत तुम्ही अधिकार संपन्न आहात तोपर्यंत लोकांना आधार द्या. जोपर्यंत तुम्ही ज्ञान संपन्न आहात तोपर्यंत लोकांना मार्गदर्शन करा. जोपर्यंत तुम्ही धन संपन्न आहात तोपर्यंत तुम्ही लोकांना दान करा. आणि जोपर्यंत तुम्ही आम्ही आयुष्य संपन्न आहोत तोपर्यंत आपण भगवंताला नामस्मरणामध्ये तल्लीन राहावे. आपल्या मनामध्ये विषय काय असतात हे कायम राहणार आहे, याचा कधी अंत होणार नाही. माझं शरीर कायम राहणार आहे. माझ्याकडे येणारी धनसंपदा आज जरी कमी असली तर भविष्यात आतोनात अशी येणार आहे. आपलं मन विविध भविष्यातल्या गोष्टींचा विचार करत करत आपलं आयुष्य रूपी नौका खर्च करत चाललेलं असतं. आपल्याला ज्या वेळेस वाटेल ना कुठंतरी अंत होणार आहे, कुठंतरी मलाही त्या देवाच्या दरबारात जावं लागणार आहे, देवाला मला याच देही डोळा पाहता येईल, पण त्यावेळेस माझ्या हिशोबाची, माझ्या पुण्य आणि पाप कर्माची फाईल उघडली जाईल. त्यावेळेस देवाला मला उजळ माथ्याने तोंड देता आलं पाहिजे. त्यासाठी काय पाहिजे? त्यासाठी तुमच्याकडे खूप धन पाहिजे का? नाही माऊली. त्यासाठी तुमच्याकडे खूप संपत्ती पाहिजे का? नाही माऊली. खूप जमीन जुमला पाहिजे का? नाही माऊली. त्यासाठी तुमच्याकडे काय पाहिजे? तर आपल्याकडं पुण्य कर्म पाहिजेत, सात्विक कर्म पाहिजेत आणि आपली आचरण शुद्धता पाहिजे. हे भगवंताला अपेक्षित आहे. आपण जीवन जगत असताना आपल्यामुळं किती लोक आनंदित आहेत, किती लोक समाधानी आहेत, याच्यावर तुमचं माझ्या जीवनाची खरी परिपूर्णता मोजली जाते. जर तुमच्या उपस्थितीमुळे लोक उदासीन होत असतील, जर तुमच्या येण्याने लोक तुम्हाला टाळत असतील तर याच्यासारखं दरिद्री माणूस नाही. संत आल्यानंतर लोकांना आनंद मनामध्ये यायचा, संत आल्यानंतर लोकांच्या हृदयामध्ये चांगल्या भावना निर्माण व्हायच्या आणि रावण आल्यानंतर लोकांना कुठं पळून कुठं नाही असं व्हायचं. मग आपल्या जाण्याने लोकांच्या चेहऱ्यावरच्या आट्या बदलतात का? आपण गेल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर हसू येते का? याचा एकदा विचार करायचा का चिंता निर्माण होते. जर तुमच्या जाण्याने लोकांच्या मनात धडकी भरत असेल तर आपण रावणापेक्षा वेगळे नाहीये. जर आपल्या जाण्याने लोकांच्या चेहऱ्यावर स्मित हसते येत असेल तर प्रभू श्रीरामांसारखे तुम्ही आहात हे आपल्याला कळायला पाहिजे. तत्वज्ञान खूप खोल आहे, अशातला भाग नाही. तत्वज्ञान सांगताना अतिशय सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. देव कधीच म्हणले नाही माझी अख्खी ज्ञानेश्वरी पाठ करा. तुमची ज्ञानेश्वरी कंठस्थ असण्यापेक्षा
ती किती हृदय असते याला महत्व आहे. हरिपाठ अख्खा पाठ असण्यापेक्षा त्यातले किती अभंग तुम्ही तुमच्या आचरणात आणता, किती चरण तुम्ही तुमच्या हृदयामध्ये स्थित करता याला अधिक महत्व आहे. एखादं पुस्तक, एखादं पाठाचं ग्रंथ पाठांतर करून लोकांवर प्रभाव पाडण्यापेक्षा त्यातलं ज्ञान आपण आपल्या आचरणात आणून आपण लोकांना प्रकाशित करणं हे अधिक महत्वाचं आहे. प्रत्येक क्षणाला विचार कुणी केला तर साधू संतांनी केला. तुकोबारायांकडे गंज संपत्ती, तरी देखील ज्यावेळेस त्यांना समजलं की दुष्काळाने सगळी जनता हळहळ होते आणि अशा वेळी मी माझी सावकारकी मिळवण्यापेक्षा त्या लोकांना त्या कर्जातून उतराई करण्याकरिता तुकोबारांनी सारी कर्जाच्या वह्या सगळ्या इंद्रायणी डोहात सोडून दिल्या. त्यांच्यामुळे किती लोक सुखी झाली, किती लोकांचा जीवात्मा सुखी झाला. आज विचार करा, तुकोबारायांचं चंद्र आणि सूर्य असेपर्यंत नाव का राहणार आहे? तर तुकोबारायांनी केलेला तो त्याग आहे. हा त्याग तुकोबारायांनी केला आणि अक्षरशः तुकोबारायांची एक पत्नी अन्न करून मरण पावली. ही दरिद्री देखील तुकोबारायांनी अनुभवली. मग श्रीमंती असताना तुकोबारायांना देवाचा विसर पडला नाही आणि गरिबी आल्यानंतर तुकोबारायांनी देवाला कधी तक्रार केली नाही. याला म्हणतात समचित्त अवस्थेतली भक्ती, जी तुकोबारायांनी आपल्या आचरणातून आपल्या सर्वांना दाखवलेली. आपण पण जीवन जगत असताना मनामध्ये मोठ्या अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपण आपल्या आचरण शुद्धता ठेवली तर भगवंताच्या जवळ जाण्यापासून आपल्याला कोणीही अडवणार नाही. प्रत्येक क्षणाला भगवंताच्या बद्दल मनामध्ये एकच भाव ठेवला पाहिजे आणि तो म्हणजे कोणता? तर धन्यता. धन्यता द्यायची देवाला. देवा तू मला खूप चांगलं ठेवलं रे, मला 2 डोळे, 2 हात, 2 कान, 2 पाय दिले देवा, सारं शरीर चांगलं दिलं. काय केलं ते पण प्राप्त नाही झालं. आपण देवाला जितकी धन्यता देणार तेवढं देव आतून कौतुक पाहतो. जितकं देवाला तुम्ही तक्रार करणार देव म्हणते ह्याची एवढी योग्यता पण नव्हती तरी मी त्याला एवढं दिलं आणि तरी पण हा तक्रारच करतोय, याला काही अर्थ नाही. देवा माझी योग्यता नसताना पण तुम्हाला चांगलं सोन्यासारखं लेकरू दिलं, काय केलं तर लेख पण नाही असं म्हणा. देवाला धन्यता द्या. देव तुमच्यावर कृपा करतो. येणाऱ्या काळामध्ये देव तुम्हाला एवढं काही देतो का? तर देव म्हणते याचं हृदय कसं आहे? संतांसारखं आहे. म्हणजे ज्यावेळेस प्रभू श्रीराम यांचा राज्याभिषेक होणार आहे, पूर्वी कसं असायचं, राज्याभिषेक होणार असं तर लागलीच राज आले की आपल्या मुलाला राज्याभिषेक करत नव्हता. पहिल्यांदा त्यांनी काय करायचं? संपूर्ण राज्याचं भ्रमण करायचं, राज्याचं सगळी पाहणी करायची आणि ते पाहिल्यानंतर त्याच्या चित्ताची भावना पाहिली जायची आणि मग त्याचा राज्याभिषेक केला जायचा. प्रभू श्रीरामचंद्रांचा राज्याभिषेक होणार आहे, त्यांना पण संपूर्ण राज्याची पाहणी करण्याकरिता ते निघाले. रामप्रभू कधी दरिद्री पाहिली नव्हती, कधी गरिबी प्रभू श्रीरामांनी पाहिली नव्हती, कधी रोगराई प्रभू श्रीरामांनी पाहिली नव्हती. श्रीराम अवघ्या नगरात भ्रमण करत असताना त्यांनी वयस्कर लोक पाहिली, त्यांनी रोगराईनी पीडित असणारी लोक पाहिली, त्यांनी अतिशय गरिबी अशी लोकांची पाहिली, कष्टकरी शेतकरी पाहिले. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर प्रभू श्रीराम आपल्या दरबारात आले, आपल्या कक्षामध्ये गेले आणि आपल्या कक्षात जाऊन शांत बसले, उदास बसले. प्रभू श्रीरामांना कौशल्य मातेने आवाज दिला तरी दार उघडलं नाही, दशरथ पितांनी आवाज दिला तरी दार उघडलं नाही, लक्ष्मण भैयाने आवाज दिला तरी दार उघडलं नाही. प्रभू श्रीराम आतल्या आता ठावो ठावो रडताय. ते कोणाला समजेना की प्रभू श्रीराम नक्की झाले का, रडतात का. शेवटी बोलवण्यात कोणाला आलं तर प्रभू श्रीरामांचे सद्गुरू असणारे, काय नाव त्यांचं? वशिष्ठ मुनी. काय नाव त्यांचं? वशिष्ठ मुनी. वशिष्ठ मुनींना बोलवण्यात आलं. गुजविन हित कोण सांगे. मग वशिष्ठ मुनी आलेलं कळताच प्रभू श्रीरामांनी आपला दरवाजा उघडला, त्यांना आदरातिथ्य केलं, त्यांना आसनावर बसवलं. प्रभू श्रीराम त्यांच्या चरणात बसले आणि मग राम प्रभूंना वशिष्ठ मुनी म्हणतात, राम असं काय झालं की तुम्ही सर्व जगाचा त्याग केला, आपल्या माता पितांचा त्याग केला, ना आवडे जन धन माता पिता, आणि दरवाजा लावून एका कक्षामध्ये शांत रडत बसले. त्यावेळेस प्रभू श्रीराम म्हणतात, गुरुदेव मी आजपर्यंत हा संसार पाहिला नव्हता, या संसारातली मी रोगराई कधी पाहिली नव्हती, वृद्धत्व कधी पाहिलं नव्हतं, गरिबी कधी पाहिली नव्हती. आज या देहातून या डोळ्यातून मी सारी गरिबी पाहिली, काही सगळे वृद्धत्व पाहिलं, सगळे लोकांचे कष्ट पाहिले. मला असं वाटतं जर ही आयुष्यरूपी नौका आज न उद्या संपणारच आहे तर ही लोक कष्ट का करतात? जर आज न उद्या या शरीराला वृद्धत्व येणारच आहे तर ही लोक या शरीराला एवढं का जपतात? आज न उद्या तुमचा माझा अंत होणारच आहे तर आपण जीवन का जगतो? हा प्रभू श्रीरामांचा आपल्या गुरूंना विचारलेला प्रश्न होता. त्यावेळेस गुरुदेव म्हणतात, राम कोणत्याच प्राण्याचा जन्म
कोणत्याच कारणाविना होत नाही. त्या प्राण्याच्या जीवनाचं काहीतरी ध्येय मूलमंत्र भगवंताने प्रारब्धाने ठरवलेलं असतं. भोगतो ना घडे संचिता वाटोनी. आयुष्यातले श्वास आपले संपत चाललेत, तर आपण कशाची तरी कास धरली पाहिजे. आणि आज या खोमणे परिवाराचं जितकं कौतुक करावं तेवढं कमी. म्हणजे आजपर्यंत माझी अनेक कीर्तनं झाली, अनेक. आता आमच्या जेजुरीमध्ये पण खोमणे परिवार अतिशय मोठ्या प्रमाणात आहे बरं का. पण त्या खोमणे परिवारामध्ये ज्यावेळेस माझ्या जीवनातलं तिसरं कीर्तन झालं, तर ते लोक सांगत होते, महाराज आमच्या 100 वर्षात आमच्या वाड्यात आजपर्यंत कुणाच्या पुण्यस्मरणाला कधीच कीर्तन झालं नाही. तुमच्यामुळे तर प्रथा तरी पडली. म्हणजे खोमणे हे जे नाईक समाज अतिशय म्हणजे निष्ठा पाहिजे असेल, भरची नायकांपासून सगळी शिवरायांबद्दल कितीतरी निष्ठेची उदाहरणं देता येतील. पण भगवंताबद्दल आपली भक्ती व्यक्त करण्याकरिता संग जया जैसा लाभ तया तैसा. आज आम्हाला इथं कीर्तनाची सेवा प्राप्त झाली, ते म्हणजे आमचे पिंपळे गावचे सामाजिक कार्यकर्ते, आमचे परमस्नेही मार्गदर्शक आमचे धनंजय दादा चव्हाण यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या होत्या. त्यांना पण विचारलंच असं आमच्या खोमणे परिवारातल्या की बाबा असं आहे करायचं वगैरे. त्यांनी सांगितलं करा. आणि त्यांच्या पाहण्यात गेलं ना, महाराष्ट्रातले सर्वात नामवंत कीर्तनकार आहेत बरं का. तरी पण त्यांनी आमची निवड केली, हे आमचं आम्ही परम भाग्य समजतो. आणि यांना जराही कोणत्या गोष्टीचा महाराज गर्व नाहीये. हे लहान लेकरू जसं नाचते ना, अगदी त्याच प्रकारे हे पण आहे ना, विना घेऊन तिथं कीर्तनामध्ये नाचताना आम्ही पाहिले. ही पोरं साक्षील आहेत. ही भगवंताबद्दलची भक्ती. आणि ही भक्ती साध्य करायची असेल तर आपल्याला जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला कशाचा ध्यास करायला लागेल, कोणता विचार करायला लागेल, ते अभंगाचं प्रथम चरण. दुसऱ्या चरणात तो बरे सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावध व्हा सांगतात तो कोपर आहे. म्हणतात अरे सावध व्हा, आता तो काळ रूपी घालणारा यमदूत तुमच्या जवळ आलेला आहे. आपण आपल्या घरात बसतो, आज आमच्या सेविंग खात्यावर किती पैसे जमा झाले याचा विचार करतो. आणि आपल्या घरावर बसून काळ विचार करतो, याच्या जीवनातले किती श्वास खर्च झाले, याच्या जीवनातल्या किती घटिका खर्च झाल्या, आणि याचा कधी आता मी याच्यावर तावडीत घ्यायचं आणि याचा अंत करायचा हा काळ विचार करतोय. अनेक लोक विचार करतात, अजून आम्हाला घर बांधायचे, मजला बांधायचा आहे, 2 गुंठे घ्यायचे, 1 गाळा घ्यायचा आहे. अरे पण हे कुठपर्यंत? वयाची 60 ओलांडल्यानंतर तुम्हाला आता देवाचाच विचार करायला पाहिजे. देवाचं तुमचं अंतर कसं कमी होईल याचा एकदा विचार करायला पाहिजे. कारण ज्यांच्या वयाची 60 संपली त्यांचा आता परतीचा प्रवास सुरू झाला, देवाच्या घरी जायचा काळ सुरू झालाय. आज इथं असणारे आमचे सगळे वयस्कर वारकरी आहेत. आमच्या हरिभक्तपरायण वैकुंठवासी दशरथाच्या जगताप यांच्यासोबत आबांनी अनेकदा साथ दिली. म्हणजे आबांना आम्ही कीर्तनामध्ये टाळही वाजवता येत नव्हतं, असं लांबून पाहायचो. तेच आज आबा आम्हाला कीर्तनामध्ये पकवाजाची साथ देतात. आमचं परम भाग्य आहे. जोरदार टाळ्या आबांसाठी, जोरदार. जे भगवंताने कृपा केली ना तुमच्यावर, तुम्ही राजाचा रंक होतो आणि रंकाचाही राजा व्हायला वेळ लागत नाही. म्हणजे विचार करायचा. पण तुमच्यात काय पाहिजे? भगवंत कोणावरही अवकृपा करत नाही. तुमच्या आचरणामध्ये अपवित्रता आली तिथं अवकृपा झाली, तुमच्या आचरणामध्ये शुद्धता आली तिथं भगवंताची कृपाच झाली. आचरण पाहिजे. आपण कोणतं पण कार्य करत असताना मनामध्ये कायम हा विचार करायचा की आमचा भगवंत आम्हाला पाहतोय. ह्या चुकीच्या कार्याला भगवंताची खरं अनुमती आहे का याचा एकदा विचार करायचा. आणि जबाबदारी घेताना कधीच मागं पुढे पाहायचं नाही. जबाबदारी घ्यायची. आज आमच्या संस्थेमध्ये 124 विद्यार्थी आहेत. ते 124 विद्यार्थ्यांची जबाबदारी घेताना मी मागचा पुढचा विचार नाही केला. कारण मला माहिती होती ही जबाबदारी मी जरी घेत असलो तरी पण हा सगळा भार मी कुणाच्या चरणी घालणार आहे? भगवंता चरणी घालणार आहे. तुका म्हणे घालू तयावरी ही मनामध्ये धारणा पाहिजे. मीच करतोय, माझ्या मुळेच चाललंय असं नसतं. जो तो सगळ्यांच्या प्रारब्धाने तुमच्या माझ्या जीवनात येत चालले, अडी अडचणी निर्माण करत चाललाय, सहाय्यभूत होत चाललाय. त्यांनी तुमच्या घरात येऊन तुमच्या कुरघोडी केली, हा सर्वस्वी तोच जबाबदारी असं नाहीये. तुमचं माझं पूर्वजन्मीचं कर्म फसलं म्हणून त्याच्या रूपाने ते बाप उद्याला आलं आणि तुमच्या माझ्यासाठी तो दुःखाचा वाटा निर्माण करणारा व्यक्ती म्हणजे तुमचं माझं पूर्वजन्मीचं कर्म आहे. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे. आणि कर्माशिवाय फेरा
उगत नाही, जसं देवाच्या इच्छेशिवाय झाडाचं एकही पान हलत नाही, अगदी त्याच प्रकारे तुमच्या माझ्या पूर्वजन्मीच्या कर्माशिवाय आपल्या जीवनात दुःखही येत नाही, आनंदही येत नाही. म्हणजे पाहायला गेलं ना, आता स्टेट बँकेतला एक अधिकारी होता, केशव शर्मा नाव त्याचं. आपल्या दोन्ही लेकरांना, आता बँकेतला क्लर्क म्हणलं किती रुपये पगार, मुंबई सारख्या ठिकाणी आपल्या दोन्ही लेकरांना चांगल्या इंग्लिश मिडियमच्या शाळेत शिकवलं, सगळ्या गोष्टींचे मुबलकप्रमाणे क्लासेस वगैरे लावले आणि चांगली मुलं शिकण्याच्या गतीत झाली, शिकली, त्याचं सिलेक्शन झालं, ती मुलं विदेशामध्ये जॉबला लागली. एक कॅलिफोर्नियामध्ये जॉबला लागला आणि एक अमेरिकेमध्ये जॉबला लागला. आणि ज्या वेळेस हे क्लर्क असणारे केशव शर्मा रिटायर झाले, त्यांना पॅरालाइज झाला, पक्षाघात झाला. त्यांचं निपाणी सारख्या दवाखान्यामध्ये उपचार चालू असताना डॉक्टर म्हटले की आता ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन करायचे म्हटल्यावर तुमच्या जवळच्या लोकांना बोलवा. आता त्यांच्या आईला, त्या केशव शर्मांच्या पत्नीला त्यांची दोन्ही लेकरं आठवली. दोन्ही लेकरांना फोन केला, बाळांनो तुमच्या बाबांची अवस्था अत्यवस्थ आहे, त्यांचं ऑपरेशन करायचे, तुम्ही इथं या. दोघांपैकी एकही मुलगा आलेला नाहीये. त्यानंतर ज्या वेळेस त्यांचं मरण झालं आणि मग आईने फोन केला, बाळांनो आता तुमचे बाबा राहिले नाहीत, आता तरी या. त्या दोघांपैकी बारका भावाला आई म्हणली, अरे दादा का नाही आला? तो बारका म्हणतो, आई दादा म्हणला बाबांच्या वेळेस तू जा, आईच्या वेळेस मी जातो. आज विचार करा, त्या खोमणे परिवाराचं किती कौतुक. त्या आपल्या कैलासवासी पोपट दादांच्या बंधूंनी सगळं केलंय बर का, त्यांच्या पुतण्यांनी सगळं केले. विचार करण्याची कौत महाराज, ज्या आई वडिलांनी आपल्याला घडवलं, ज्यांनी सारं काही सांभाळ केला, उभं केलं, सामर्थ्यवान केलं, त्या आई वडिलांना पायदळी तुडवायला लोक मागं पुढे पाहत नाही. 3 दिवसापूर्वी पेपरला आलेली बातमी काय सांगते, सतीश कुंभार नाव तो व्यक्ती अमेरिकेमध्ये चांगला जॉबला आला, गावाला आई नव्हती, एकटे वडील तिथं राहतो, त्यांना 8 एकर जमीन, नागपूरला 8 एकर जमीन असणारी. त्यांनी वडिलांना बोलला, म्हटलं बाबा तुम्ही इथे एकटं काय करणार, एवढे जमिनीचं करायचं का आपल्याला? सगळी विकून टाकली 3 कोटी रुपयाला आणि म्हणले आता मी तुम्हाला माझ्यासोबत अमेरिकेला घेऊन जाणार आहे. वडिलांना घेऊन गेला मुंबईच्या तिथं एअरपोर्टला, तिथं त्यांचं चाललंय सगळं. 2:30चा फ्लाईट होती, 2:30ला 10 मिनिटं म्हणलं, बाबा मी नंबर किती आहे बघून आलो. तसा तो लेकरू निघून गेला. बाबा वाटतं इथंच गेला सर, तिथं गेला. 3:30 वाजले तरी बाबा म्हणतात नाही येईल जरा. 4:30 वाजले. बाबांच्या मनात हा विचार नाही आला पोरग मला सोडून गेला असेल, त्यांच्या मनात काय माझ्या पोराचं काय बरं वाईट झालंय का. अख्खं तिथलं एअरपोर्ट त्या बाबांनी डोक्यावर घेतलं. त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस फ्लाईट चेक केली त्यावेळेस कळलं की 2:30च्या फ्लाईटने तुमचं लेकरू 3 कोटी रुपये घेऊन अमेरिकेला उडालं. तुम्ही आहे तिथंच राहिला. आता बाबा एका वृद्धाश्रमामध्ये निश्चित पडलेले. आता मला सांगा, ज्या वेळेस त्या बाबांना 3 कोटीचा अधिकार होता, त्यांनी दान नाही केलं. त्यांनी आपल्या पोटी आलेल्या लेकराला भविष्यामध्ये उपयोगी येईल पैसा म्हणून ते जतन करत राहिले, पोटाला चिमटा घेत राहिले. म्हणून मला सांगणे, तुम्ही प्रपंचात राहता, जितकं प्रपंचात तुमचं वय वाढतं तेवढी किंमत कमी होती, तेवढे अधिकार कमी होतात. पण तुम्ही प्रपंचात राहून या सांसारिक जीवनात राहताना वारकरी संप्रदायात आले, जितकं तुमचं वय वाढणार आहे तेवढी तुमची वारकरी संप्रदायातली किंमत पण वाढत जाते, समाजातलं वजन वाढत जातं. याचं दुसरं तिसरं उदाहरण नाही, ते म्हणजे आमचे वैकुंठवासी हरिभक्त परायण दशरथ तात्या जगताप. ही सगळी मंडळी आज गावामध्ये गेली तर एखाद्याचं मैत जरी जातं, ह्यांना विचारल्याशिवाय मैत उचलत नाही. कारण काय महाराज, कारण ही तिथं आल्याशिवाय मैतीला देखील सत्मार्ग नाही, ही लोकांना जाणीव आहे. कधीतरी या वारकरी संप्रदायाच्या वाटेला येणं गरजेचं आहे. आणि खोमणे परिवाराचं खरंच कौतुक आहे. आज इथं पाहिलं गेलं, आपले दादा पोपट दादा देहावसान झाल्यानंतर आजच्या घडीला शास्त्र सांगतं, मनुष्य मरण पावल्यानंतर 354व्या दिवशी आज त्यांची हजेरी कुठे आहे माहिती का? चित्रगुप्तासमोर. चित्रगुप्त म्हणजे कोण? किंवा न्यायाधिकारी आहे. तो आज यांना ठरवणार आहे, यांना स्वर्गात लावायचं का नरकात लावायचं का देवलोकात लावायचं का वैकुंठ लोकात लावायचं. त्यांची फाईल तिथं उघडली जाते महाराज, आणि देवाच्या दरबारात त्यांची हजेरी असते. पण ह्या हजेरीला जाईपर्यंत ह्या 354 दिवसात आपल्या दादांचा प्रवास कसा असतो, त्यांना 12 नरक फिरवतात. दादा हो का तुमचं पुण्य कमी पडलं ना, या वैतरणाने असं फरफटत येणार बरं का. दादा हो का तुमचं पुण्य कमी पडलं ना, या रौरव नरकामध्ये अशा यातना देणार, या कुंभपाक नरकात अशा यातना देणार. आता दादांचं जीवन चांगलंच होतं, पण तरी देखील त्यांच्या मनामध्ये धास्ती असते, माझा निकाल काय लागतोय, मला खरंच नरक यातना भोगावे लागतील का. आता त्या डोळ्यांनी पाहिल्यात. प्रत्येक जीवाला हे प्रवास असतो.
आणि चित्रगुप्त समोर आलं तर त्या जीवाची लय धडपड चालते. मी का नाही पुण्यकर्म केलं, का नाही केलं, माझी अवस्था आता चांगली असते. देव म्हणतो तुला अजून एक संधी. जर तुझ्या प्रित्यर्थ, तुझ्या निमित्त, जर तुझ्या मुलांनी किंवा कुणीही एखादं जर धर्माचं कार्य केलं, त्यामध्ये वस्त्रदान, ज्ञानदान आणि हरिकथा, तर यातून सगळं पुण्यातून तुला पुढचा प्रवास सुखकर होईल. नरक यातना तुला भोगावे लागणार नाही. ते माझ विचार करा. आता दादांना या नरक यातना लांबची गोष्ट का, त्यांच्या निमित्ताने आज इथं भव्य दिव्य असा हरिकथेचा जागर होतोय. मग ते इथं येतात 12:07 अजून थोडासा वेळ. ते इथं आल्यानंतर देवाने त्यांना एक अधिकार दिलाय. कोणता? तुम्हाला आम्हाला शुभाशीर्वाद द्यायचा. मग जी लोक दादांच्या निमित्ताने इथं आज आलेले असतील, ज्यांनी हा धर्ममंडप उभारण्यासाठी, कीर्तन आयोजित करण्यासाठी धडपड केली असेल, त्यांना आतोनास असा आशीर्वाद कोण देणार आहेत? आपले दादा देणार आहेत. म्हणून नाश पावत चालल्या शरीराचा कधीतरी विचार करा. गेलेली वेळ जशी परत येणार नाही, अगदी त्याच प्रकारे तुमचा आमचा अवयव एखादा निकामी झाला तो परत नाही येणार आहे. एकदा का तो अवयव झिजला तो परत येणारच नाही. एखादा डोळा आपला खराब झाला तो परत येणार नाही. एखादा हाताचं बोट खराब झालं ते पुन्हा स्थितीत येणार नाही. जर देह आपला चांगला आहे तोपर्यंत भगवंताला, जसं आपण नवीन कपडे घालतो, आपल्याला चांगलं वाटतं, देवाला फुल कोणतं देतो? चांगलं फुल देतो. अगदी त्याच प्रकारे तरुणपणात देवाची भक्ती करता आली पाहिजे. तरुणपणात नाही उमगली बुद्धी तर आता अंतकाळ जवळ येत चाले, आता तरी देवाची भक्ती केली पाहिजे, असं तुकोबराय अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. शिवंत देह जाणार. तिसऱ्या चरणात तुकोबराय सांगतात, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुकोबराय सांगतात, आता पहिल्या 2 चरणात मी तुम्हाला काय सांगितले? प्रश्न सांगितले. तुमचा आयुष्याचा अंत होणार आहे आणि तुमचा जीव शरीराचा नाश होणार आहे. या 2 मी तुम्हाला अडचणी सांगितल्या. तिसऱ्या चरणात तुकोबराय म्हणतात, आता त्याच्यावरचा उपाय मी तुम्हाला सांगतोय. उपाय काय सांगतो तुकोबराय? की संतांचा समागम पाहिजे. वैयक्तिक आपण साधना करतो, व्यक्तिगत साधना करणं, देवाची पूजा करणं, देवाचे नित्य नियम पाळणं, रोज दर सोमवारी देवाच्या मंदिरात जाणं, दर रविवारी खंडेरायाला जाणं, हे तुम्ही नित्य नियम करता. हे सगळे नियम केल्यानंतर मग देव तुमच्यावर कृपा करतो. देवाची कृपा काय असते माहिती का? मग तुम्हाला ना अशा कीर्तनात जाण्याची सत्प्रेरणा देव तुम्हाला देतो. अरे मग असं होणार, तुम्ही तिकडे देवाचे एवढे नियम पाळणार आणि मग कीर्तनात येणार, त्यापेक्षा असंच या ना कीर्तनात. तुम्ही डायरेक्ट कीर्तनात या. देवाची भक्ती तर कराच, पण आपण म्हणतो गावात कीर्तन चालेल नाही बाबा, आता मला ना रविवार आहे ना, आज मला कडीपठारला जायला पाहिजे. आणि देव म्हणतो अरे मी तिथं देवाच्या रूपात आहे, देवाचं वर्णन ऐकायचे, हरिकथा ऐकायची, भक्ती ऐकायची, आणि तू इकडं कुठं चाललंय? व्यक्तिगत भक्तीपेक्षा देवाला सामूहिक भक्ती आवडते. आपण जर एखाद्याला म्हणतोय रमेश इकडे ये, तर रमेश नाव घेतलं की रमेश नावाचा व्यक्ती आपल्याकडे पाहतो. मग विठ्ठल विठ्ठल ज्या ठिकाणी असा जागर केला जातो, एकाच वेळी एवढी 100 लोक देवाचं नामस्मरण करतात, देव का नाही बघणार हो? देव पाहणार आहे. मग त्यासाठी मनामध्ये काय पाहिजे? तेवढा समर्पित भाव, तेवढ्या देवाच्या अस्तित्वावर अनन्य भाव आपला पाहिजे. जीवनात कोणतं तरी तत्व जपलं पाहिजे. तत्व म्हणजे काय? जीवन जगत असताना एखादी गोष्ट की ह्याच्याकडून ही गोष्ट होऊच शकत नाही. राजा हरिश्चंद्र त्यांनी ठरवलेलं मी कधीच खोटं बोलणार नाही, आजीवन सत्य तत्व जपलं. शेवटपर्यंत त्याचे राज्य गेलं, त्याचा मुलगा मेला, त्याच्या पत्नीला मारण्याची वेळ आली, तरी पण त्यांनी मागं पुढे विचार न करता सत्यावर आरूढ राहिला. तर सत्यावर आरूढ राहिला, त्यांनी त्याचं तत्व जपलं. चंद्र सूर्य असेपर्यंत त्याचं नाव अबाधित राहणार आहे, त्या राजा हरिश्चंद्राची कीर्ती अबाधित राहणार आहे. अगदी त्याच प्रकारे ज्यावेळेस या संतांचा समागम पंढरीच्या दिशेने जात असायचा, मुघलांच्या टोळ्या आपल्यावर आक्रमण करायच्या, आणि अशा आक्रमण करत असताना वारकऱ्यांना पण त्यांनी सोडलं नाही. देवाचं नामस्मरण करणाऱ्या वारकऱ्यांवर मुघलांच्या टोळ्या ज्यावेळेस घात घालायला लागल्या, त्यावेळेस तुमचा माझा राजा या रयतेचं धाकलं धनी छत्रपती शंभूराजे आपल्या जेजुरीच्या पुढे गेल्यानंतर तिथं खिंडे,
त्या खिंडीमध्ये म्हणजे आजही पाहायला गेलं ना आमच्या खंडेरायाच्या हद्द ना तिथं संपती बरं का त्या खिंडीत. आम्ही त्याला बोरवाडीच्या पुढे MIDC मधली खिंड, मला नाव आठवणार काय म्हणतो त्या खिंडीला, जानोबाईची पालखी तिथं असते बरं का, मला ती खिंडीचं नाव आलं. त्या खिंडीच्या पुढे पण खंडोबाच्या ज्या मूर्त्या चोरीला गेलत्या ना त्या खिंडीच्या पुढे मूर्त्या नेता आणि आल्या चोरांना बरं का. त्यांनी त्या मूर्त्या ना रेल्वेच्या त्या खडीमध्ये दाबून ठेवल्या, पुरून ठेवल्या, निघून गेली ती तिकडे बीड जालन्याला, पण त्याला नेता नाही आल्या. मग त्या खिंडीमध्ये पहिल्या वारकऱ्यांचं रक्षण करण्यासाठी साक्षात छत्रपती शंभूराजेंनी वारकऱ्यांचा पेहराव केला आणि पेहराव करून वारकऱ्यांचं रक्षण करणारे ते म्हणजे धाकलगणी तुमचे माझे शंभूराजे. आणि त्यांनी जीवनात तत्व जपलं. शंभूराजेंनी तत्व काय जपलं, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. त्यांचा दृढ भाव आपल्या धर्मावर होता. शरीरातला रक्ताचा थेंब ना थेंब गळेपर्यंत छत्रपती शंभूराजे आपल्या धर्माच्या रक्षणासाठी आरूढ झाले. त्यांना माहिती होतं मी जर मरण पावलं मला या धर्माचं चित्र पाहता येणार नाही, स्वराज्य पाहता येणार नाही, पण माझ्या प्रत्येक थेंबा थेंबातून मला झालेल्या प्रत्येक वेदनेतून इथं प्रत्येक वेळेस एक नवीन शंभूर जन्माला येईल. आणि आजही अनेक वर्ष झाली, 350 वर्ष झाली, पण छत्रपती शंभूराजांचा इतिहास तुमच्या माझ्या हृदयामध्ये स्वाभिमान जागा करतो. मग त्याला कारण काय, त्यांची धर्मावर असणारी ती निष्ठा. आणि ही निष्ठा तुमच्या माझ्या हृदयामध्ये अधिष्ठित करण्याकरिता या लेकरांना आता सध्या जो छावा चित्रपट आलाय तो एकदा तरी लेकरांना दाखवा. गावोगावी तर सगळी लोक दाखवतात त्याचे, पण छावा चित्रपट पाहिल्यानंतर कोणतंच लेकरू कधीच उभ्या आयुष्यात आपल्या वडिलांचा शब्द पण मोडणार नाही. त्याला कारण काय माहितीये का, धर्मवीर छत्रपती शंभूराजेंनी आपल्या शरीराचा शेवटचा श्वास जाईपर्यंत आपल्या आबासाहेबांचं स्वप्न म्हणजे छत्रपती शिवरायांचं स्वप्न राखण्याकरिता, स्वराज्य राखण्याकरिता आपला ध्येय पूर्णपणे झिजवला. मग त्या झिजवलेल्या ध्येयाची ज्यावेळेस ही लेकरं छावा चित्रपटातून चरित्राची सगळी स्वाक्षरी पाहतील तर त्यांच्या हृदयामध्ये देखील आपल्या वडिलांबद्दल तेवढाच आदर, तेवढाच सन्मान निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल असा संत समागम आपल्याला कधी पाहायला भेटतो, आषाढी एकादशीला. आपल्याला भाग्य आहे बरं का, आपण त्याच वाटेवर आहे जिथून ज्ञानोबारायांची पालखी जाते, काकांची पालखी जाते. आपलं भाग्य किती आहे. लोकांच्या आता काय काय जण जुन्नरला राहतात त्यांना तर कधी पालखीच पाहायला भेटत नाही. काय काय जण तिकडे नागपूरला राहतात त्यांना ही पालखीच पाहायला भेटत नाही. आपण माऊलींनी आपली वाट, आपल्या गावांची वाट निवडली. कितीतरी वर्षांपूर्वी माऊली याच रस्त्याने गेले असतील, याच झाडाझुडपातून गेले असतील, इथं त्यांचा पदस्पर्श झाला असेल. आपलं भाग्य. आणि अशा वेळेस येऊन देखील जर एखादा म्हणतो मी आयुष्यात अजून एकदा पण पंढरपूरला गेलो नाही बरं का, आता काय करायचं सांग. हिंदू धर्मात जन्माला आला, मराठी संस्कृती जन्माला आला, वारकरी संप्रदायाचा वारसा तुझ्या पोटी, आणि तुम्ही म्हणता आम्ही पंढरपूरला कधी गेलोच नाही. जेव्हा नव्हते चराचर आणि तुम्ही म्हणता आम्ही पंढरपूरलाच गेलो नाही. देव म्हणतो माझी चुकी झाली ना, तुला आफ्रिकेत डोंगरात ठेवायला पाहिजे होता. मग कधीतरी पंढरपूरला जायला पाहिजे, देवाला आपल्या लेकराला दाखवलं पाहिजे, कधीतरी आळंदीला जायला पाहिजे, माऊलींना आपल्या लेकराला दाखवलं पाहिजे. माऊलीला पाहायला जायचं नाही, माऊली आपल्याला पाहतात. म्हणून यासाठी काय पाहिजे, मनामध्ये संतांचा समागम होण्याची मनामध्ये भावना निर्माण व्हावी. आणि ही भावना या खोमणे परिवाराच्या हृदयात आली म्हणून भव्य दिव्याचं कीर्तन सोहळा इथं उपस्थित झाला. आणि सर्वांनी या कीर्तनामध्ये कोणता समागमाचा आनंद घेतला ते अभंगाचं तृतीय चरण. अशा प्रकारे 3 चरणांचा भावार्थ झालेला आहे. 3 चरण मला जितकं शक्य तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. या 3 चरणांचा भावार्थ आपल्याला एकच सांगतो की आपल्याला हा देह आज न उद्या सोडायचा आहे. जर सोडायचं असेल तर त्यासाठी आपण संतांचा समागम केला पाहिजे. संतांचा समागम केला, संतांच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला कोणत्या गोष्टीची भावना प्राप्त होणार आहे, देवाबद्दलची भक्ती. देवाची भक्ती कधी निर्माण होणार आहे, जेव्हा देवाचं आपण काय करणार आहे, नामस्मरण करणार आहे. कधीतरी मनामध्ये भगवंताबद्दल असणारी प्रीती निर्माण होणार आहे. ही कोणाच्या सहवासामुळे, तर या संतांच्या सहवासामुळे निर्माण होणार आहे. आज ज्यांच्या निमित्ताने हा कीर्तन सोहळा आयोजित केला अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या सरे कैलासवासी पोपटदादा साधू खोमणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण हा कीर्तन सोहळा आयोजित केला. त्यांच्या पाठीमागं पाहायला गेलं तर त्यांचे बंधू भगवानदादा साधू खोमणे असतील, त्याचबरोबर त्यांचे पुतणे गणेशदादा खोमणे, दामोदरदादा खोमणे आणि महादेवदादा खोमणे असतील. या सर्वांनीच आपल्या पोपटदादांबद्दल हा केलेला मोठा भव्य दिव्य सोहळा, मी अनेक ठिकाणी कीर्तन केली, 9 जिल्ह्यांमध्ये कीर्तन झाली,
पण असं कोणतं कीर्तन आम्हाला लाभलं नाही. एखाद्या भावाने आपल्या भावानिमित्त वर्षश्राद्धाचं कीर्तन आयोजित केलंय. आमची गोष्ट वडिलांच्या बद्दल काय काय दावेला प्रवचन ठेवत नाहीत लोक. असली पोरं जन्माला आली करोडपतींची. म्हणजे आता काय काय ठिकाणी आमच्या पुण्यामध्ये कीर्तन प्रवचन असतात त्यावेळेस आम्ही पाहतो ना, तर काय काय जणांनी अमाप संपत्ती कमावली, पण त्यांच्या प्रित्यर्थ धावेला प्रवचन पण ठेवत नाही. त्याला कारण काय माहिती का? एखाद्याच्या धावेला प्रवचन होणं, एखाद्याच्या पुण्यस्मरणाला कीर्तन होणं हे कुणाला घडत नाही ज्यांनी उभ्या आयुष्यात कधीच निस्वार्थ भावनेने एखादं कार्य केले नसेल. मनामध्ये स्वार्थ न ठेवता एखाद्याला मदत केली नाही तर नक्की समजायचं की त्याच्या प्रित्यर्थ असं कोणतं कार्य केलं जाणार नाही की ज्या कार्यामुळे त्याचा येणारा भविष्यातला आत्म्याचा मार्ग सद्गतीला लागल. आणि ज्यांच्या निमित्ताने होते त्यांनी मग निश्चित काय केले, आपल्या जीवनामध्ये निरपेक्ष अशी समाजातील लोकांची सेवा केली. सेवा करायला पण एक आता कालचं आमचं मला विशेष वाटतं. काय आपल्या तालुक्याचं भाग्य. परवा आम्ही इथं राजवाडीला गेलो होतो. आम्हाला दशक्रियाला प्रवचनाला बोलवलं. दादा दशक्रिया कुणाचं माहिती का? अक्षरशः एका सर्जा नावाच्या बैलाचा दशक्रिया. म्हणजे विचार करा, त्या व्यक्ती म्हणलं माऊली तुमचा सर्जा शर्यतीला असायचा का? म्हणले महाराज शर्यतीला नव्हता. मग त्याच्याबद्दल तुम्ही दशक्रिया? महाराज तो आमच्याच घरी जन्माला आला होता आणि त्याचा शेवटचा अंतिम श्वास आमच्याच गोठ्यातल्या दावणीला गेला. ह्याला काय म्हणतात माहिती का? त्याच्या केलेल्या कार्याबद्दल त्या घरातल्या खेडेकर परिवारातल्या लोकांच्या मनात असणारी कृतज्ञता. एका मुक्या प्राण्याने त्यांच्या घरावर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारं कुटुंब याच आपल्या पुरंदर तालुक्यात आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. आणि त्या बैलाबद्दल श्रद्धांजली या माऊलींनी वाहिली. म्हणले महाराज मला पण बैल लय आवडायची, माझा बैलांचा मला लय नाद होता. म्हणले लय नाद होता. म्हणजे संस्थेत आलो तरी माझा नाद कमी झाला नव्हता. असा बैल पोळा होता. बैल पोळ्याला गुरुजी म्हणले नको जाऊ, पण मी गेलो म्हणला. आणि बैलाला आमचा पाखऱ्या नावाचा बैल, 4 बैल म्हणले. तर आमच्या आजोबांनी नवीन खादी कपडे घातली. म्हणला मी एकटा बैलाला पाणी पाजत जाईल. आजोबांनी खादी कपडे घातली आणि बैल पोळ्याला आजोबा घेऊन आला. बैलाला वाढत होते. मी बघत होतो म्हणला, पण आजोबा बैलाला काय ओळखीत आले नाही वाटतं नवीन कपड्यांनी. आमच्या आजोबाला बैलाने शिंगा उचलला. त्या दिवसापासून माझा बैलाचा नाद सुटला. म्हणला म्हणजे त्याच्या मनातल्या भावना. पण खरं पाहायला गेलं तर आपण पण आपल्या आई वडिलांवर कितपत प्रेम करतो ह्यातून आपला पुढचा काळ ठरत असतो. ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे त्यांच्या प्रित्यर्थ आपल्याला जे काही करता येईल. आपल्या एखाद्या कार्यामुळे जर आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य येत असेल त्याच्यासारखं कोणतं भाग्य नाही. तर आपण 3 चरणांचा भावार्थ पाहिलाय. शेवटच्या चरण अगदी 2 मिनिटात पाहणार आहे. तत्पूर्वी एकदा वारकरी परंपरेप्रमाणे विठुरायाचं भजन करायचंय. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची.
नाशिबंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल. अशा प्रकारे 3 चरणांचा भावार्थ झालाय. शेवटचे चरण आपण थोडक्यात पाहणार आहे. तुकोबारायांना सांगायचं काय, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू. तुकोबाराय म्हणतात बघा, अनेक संत झाले, मग नामदेवराय झाले, निवृत्तीदास झाले, आपले एकनाथ महाराज झाले, ज्ञानोबाराय झाले, पण तुकोबारायला सांसारिक जीवन बद्दल आतोनात, तुमच्या माझ्याबद्दल तुकोबारायांना आतोनात सहानुभूती. कारण तुकोबारायांचं पण लग्न झालं, तुकोबारायांनी संसारातल्या सगळ्या यातना पाहिल्यात. तेव्हा तुकोबारायांना माहितीये या संसारातले लोक कधी एकांतात जाणारे, साधना करणारे, कधी नामजप करणारे. मी या संसारातील लोकांना साधा सरळ देवाला प्राप्त करण्याचा मार्ग कोणता तरी आपण यांना बहाल केला पाहिजे. त्याच तुकोबाराय म्हणतात की तुम्ही संसारातील व्यवहार कधी सोडू नका. तुम्हाला कष्ट करायचे, शेतामध्ये काम करायचे, एखाद्या नोकरीला जायचे, व्यवसाय करायचाय, ते करायचं काम कधी थांबू नका. ते करा, पण ते करत असताना प्रत्येक क्षणाला आपल्या हृदयामध्ये त्या भगवंताबद्दल भक्तिभाव असू द्या. जी लोक आपल्याला दिसतात त्या सर्वांच्या ठाई असणार त्या भगवंताच्या चैतन्याचा विचार करा. ज्यावेळेस सगळ्यांमध्ये आपल्या त्या देवत्वाची भावना निर्माण होईल त्यावेळेस तुम्ही देव होऊन जाता. ज्यावेळेस तुम्हाला संतांबद्दल ममता आणि दुर्जनांबद्दल सहानुभूती वाटायला सुरुवात होईल त्यावेळेस नक्की समजेल की आमच्या हृदयामध्ये आता दैवी गुणांचा उदय झालाय. परंतु ज्या वेळेस तुम्हाला सात्विक लोकांबद्दल तिटकारा आणि दुर्जनांबद्दल प्रीती निर्माण होईल त्यावेळेस नक्की समज की आपला आता अधोगतीचा काळ चालू झालाय. कधीतरी आत्मिक विचार करायचा, मी एवढं जीवन जगलो, एवढी वर्ष जगलो, माझ्या हाती काय लागलं. हा गर्भ उभारला असेल, पत्नी असेल, शेतीवाडी असेल आणि 1-2 मुलं असतील, पण एवढं सगळं केलं, वयाची 80 वर्ष खर्च केली आणि एखादा दिवस असा उजडतो आणि तुमचं लेकरूच तुमच्यावर खोरं घेऊन धावतं, तुमचं लेकरूच तुम्हाला 1-2 शिव्या घालतं. त्यावेळेस तुमच्या 80 वर्षाचा प्रपंचाचं सगळं शेवटी पाणीच झालेलं असतं. मातीत गेली तुमची 80 वर्ष, ज्याच्यामुळे तुमचं अस्तित्व या पृथ्वीवर टिकून राहणार आहे. ती लेकरूच तुमचा आदर करत नसेल तर तुमच्या जीवनात जेवढं कष्ट केलं त्या सगळ्या कष्टाची मातीच झाली. परंतु आपल्या नंतर आपल्या प्रित्यर्थ असं जो कोण भव्य दिव्य कीर्तन सोहळा आयोजित करणार असेल, धार्मिक कार्य करणार असेल आणि आपल्या नावाला कधीही काळिंबा फासणार नाही, असं जर लेकरू तुमच्या जवळ असेल त्याला काय द्यायला पाहिजे. आता संपत्ती नाही, त्याला द्यायला पाहिजे ते म्हणजे संस्कार, त्याला द्यायला पाहिजे ती म्हणजे नम्रता, त्याला द्यायला पाहिजे ती म्हणजे उदारता. सर्वांसोबत बोलताना बाळा नम्रपणे बोलायचं, सर्वांचा आदर राखायचा, गरिबांबद्दल उदारता, प्राणी मात्रांबद्दल मनामध्ये ममता असली पाहिजे. ही लेकरांना संस्कार द्यायची गरज आहे. लेकरांच्या हातात 40-40, 50-50 हजारचा मोबाईल हातात ठेवण्यापेक्षा लेकरांना कधीतरी 40-50 रुपयाची ज्ञानेश्वरी बहाल करा, 10-5 रुपयाचा हरिपाठ बहाल करा, 100-200 रुपयाचा टाळ बहाल करा. ती लेकरं संस्काराने संपादित होतील आणि तुमच्या घराचंच नाही तर तुमच्या अवघ्या गावाचं, संपूर्ण महाराष्ट्रभर नाव मोठं कर. इथं असणारी सगळी लेकरं, आमच्या संस्थेमध्ये ही सगळी लेकरं आहेत, यातला एकही मुलगा अनाथ नाहीये, यांच्यातल्या एकाची घरची परिस्थिती हलाखीची नाहीये. कदाचित माझ्यापेक्षाही चांगली परिस्थिती या लेकरांच्या घरची, पण त्यांच्या आई वडिलांचे डोळे उघडले म्हणजे महाराज आमच्या लेकराला कीर्तन करण्याचा झाला तरी चालेल, प्रवचनकार झाला नाही तरी चालेल, पण आमच्या लेकरांना महाराज संस्कार द्या, आमच्या लेकरांना महाराज माणुसकी द्या, चांगलं वागायला त्याला शिकवा. हा त्या पालकांच्या मनात असणारा भाव आहे. आज आपण कधीतरी म्हणतो भावड्या हे कर रे, भावड्याने जर एका शब्दात तुमचं ऐकलं ना तुम्ही त्या लेकराला चांगलं घडवलं बरं का. हे भावड्यात हे करे ऐका ना, भावडे हे करे ऐका ना, उलट उत्तर दिलं काही अर्थ नाही. म्हणून संस्कार देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात जास्त लाड कमी करायचे. माता पितांनी आपल्या लेकराचे लाड कमी केले पाहिजे. आजोबांनी देखील जर कधी आजोबांनी डोळ्यांनी कधी जर आपली सून आपल्या नातवाला फटकत असेल आणि चांगल्या गोष्टीसाठी अभ्यासाला बसत नसेल तर नातवाची कधीच बाजू घेऊ नका. त्यावेळेस दुसरीकडे बघून पुढे जायचं, पण सुनेला हटकायचं नाही. हे तू का मारती नका,
तुमच्या लाडापायी ती पोरगा अजून अभ्यासापासून दूर होईल आणि एखाद्या दिवशी आपल्यावर काठी उकरेल, तेव्हा आपण सुनबाई ही कसं, सुनबाई म्हणेल बरोबर तसंच आहे. म्हणून त्यासाठी कधीतरी आपण पण आपल्या नातवांबद्दल असणारं प्रेम, आई वडील ज्यावेळेस त्यांना कठोरतेने घेतील त्यावेळेस बाजूला व्हायला पाहिजे. शेवटच्या चरण तुकोबारे आपल्याला हेच सांगतात, सांसारिक व्यवहार करा पण त्यामध्ये कोणाचा तळतळाट घेऊ नका, त्यामध्ये कोणालाही फसवू नका. फसवून जर 4-2 रुपये कमवत असाल, तळतळाट घेऊन जर 2-4 हजार कमवत असाल, तर भगवंत तो तो दुर्लभ असणारा, तो गरीब असणारा व्यक्ती तुमच्या सोबत नाही लढू शकत. पण त्या गरीब व्यक्तीच्या, तो ज्यावेळेस न्यायालयात नाही गेला, पण तो गरीब व्यक्ती जर देवाच्या न्यायालयात गेला, तिथं पुरावा पण लागणार नाही. आणि देवाने ठरवलं आता ह्याच्या बाजूने मला केस लढायची, तर आपलं तिथं काहीच चालणार नाही. म्हणून जितकं शक्य तेवढं गरिबांना त्रास देताना विचार केला पाहिजे. आणि खोबणे परिवाराचे आभार आहेत, त्यांची परिस्थिती लय पण काही भारी अशातला भाग नाहीये, तरी पण त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला, त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. हा लोकेचा संसार करत असताना कसं राहिला पाहिजे ते अभंगाचं अंतिम चरण.